राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की। आज वैशंपायन जन्मेजयाला सांगतात, हे जन्मेजया, सत्यवती नंदन व्यासांचं वचन ऐकल्यावर राजा युधिष्ठिर प्रसन्न झाले आणि यज्ञ करण्याच्या विचारात आले. कारण संपत्ती नाही आणू कुठून, तर पत्ता सांगितला व्यासाने. आणि तुझ्याजवळ वैशंपायनासारखे ज्ञानी लोक आहेत, ज्याप्रमाणे दशरथ राजाकडे वशिष्ठ होते. तू मनात चिंता करू नको. ब्रह्मऋषी असल्यानं कुठलंच गोष्ट कमी पडत नाही, हे लक्षात ठेव. आता आमच्यासारखे लोक असले ना, समजा तीळ कमी आहे यजमानाकडे, आम्ही त्याला दुकानावर नाही पाठवणार. थांब, तांदूळ आण, चल, साखर टाक, गूळ टाक. हां, कारण शर्करा गूळ हवनीय द्रव्य आहे. आता ही साखर नाही, ती साखर पाहिजे, मोठी खडी साखर, ती मधू सांगितली आहे. तर हे लोक काय करतात, तेवढ्या करतात त्या माणसाला तिकडे पाठवतात आणि घरात हे सामान असतं. कमी आहे, मग काय पर्याय करायचा, त्याच्यात तांदूळ घालायचे, कारण भात हवनीय द्रव्य आहे. शर्करा आणि गूळ हवनीय द्रव्य आहे. गूळ जर टाकला ना तर असा सुगंध असा वरती जातो बघा, टाकून पाकून. ते हे कळालं काय. आणि गूळ काय आहे, इक्षू रस. इक्षू म्हणजे ऊस असं आहे. आता त्या हे लाकडं निघाले ना, तर त्याच्यावर शेगड्या सुरू झाल्या, शेणाची लाकडाचं. हे लोक वापरून राहिले 2 दिवसापासून. म्हणजे काय जग कसं चालवेल परमेश्वर हे सांगता येत नाही. त्या माणसाने कृती केली, पण त्याची इतक्या गौऱ्या समजा असे लाकडासारखे तयार केले त्याने. आपण होळीच्या दिवशी लावले होते बघा, गौरीचे लाकडं म्हणजे शेणाचे लाकडं केले, पाईपामध्ये टाकून असे सर्व काढले. जसं आता स्मशानात लाकडं लागतच नाही, गौऱ्यांवर देव जळतोय. आला पर्यायी योजना. आणि लाकडापेक्षा आणि विद्युत वाहिनीपेक्षा गौरी अत्यंत पवित्र. गाईच्या शेणाला महत्त्व आलं, गोशाळेला उत्पन्न, हे कळायला पाहिजे. वैशंपायन म्हणतात, जन्मेजया, अद्भुत कर्म करणारे व्यास युधिष्ठिराचं सांत्वन करून सगळे बंधुबांधव मारल्या गेल्यानंतर दुःखाची जाणकारी दिली. आणि केव्हा तरी आयुष्यात बंधुबांधवांचं माणसाला दुःख होतं हे समजावून सांगितलं. आई वडील आहे, आई वडिलांचं आपल्या आयुष्यात दुःख येणारच आहे. कोणाचं लवकर, कोणाचं उशिरा. आता ते काल आजोबा तुमच्यासमोर 97 वर्षाचे होते, त्यांना काहीही उमजत नव्हतं. त्याच्या आधी मुलगा गेला. म्हणजे हे दुःख जे आहे ना,
हे सहन करण्याच्या अध्यात्म योगानंच माणसाला सहन होतात. आज नवीन गीतेचं नाव ऐकायला मिळालं, म्हणजे दासबोधात पण ही गीता नाही, महाभारतात आहे, कामगीता. ऐकली होती कधी? म्हणून ते म्हणतात बंधू बांधवांना आता तेजस्वी करायचं काम धर्मराजाच्या हातात आहे. म्हणजे जे मारले गेले यांना तेजस्वी करायचं आहे, म्हणजे त्यांचं श्राद्ध चांगलं करायचं आहे, त्यांना ऊर्ध्व गतीला न्यायचं आहे. हे आता तुझ्या हातचं आहे. त्यांना सद्गती देणं हे तुझ्या हातचं आहे. हे बाकीचं ते झालं तुझ्या हातचं नव्हतं. मग काय आपल्या हातातलं आहे आणि काय आपल्या हातातलं नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. दुर्गती झाली ना तर सद्गती देणं आपल्या हातात आहे. बरं, 3 प्रकारे सांगितली आहे. ज्ञानाचा प्रकार सांगितला आहे, कर्माचा प्रकार सांगितला आहे आणि नामाचा प्रकार सांगितला आहे. विष्णू सहस्रनाम जर 1 वर्ष जीव गेल्यावर म्हटलं तर त्याला सद्गती मिळालीच पाहिजे. मी तर अनुभव घेतला या पानटांचा. त्यानं म्हटलं बेटा तू जर तुझ्या घरी श्राद्ध करशील त्यांचं तर एखाद दिवशी तुझी सासू म्हणेल 12 महिने तो का तुझा बाप होता, म्हणजे तुझं मन दुःख होईल. किंवा नवरा बोलला काही तर त्याच्याऐवजी तू विष्णू सहस्रनाम वाचत जा. तर 1 वर्षानंतर ते स्वप्नात गेले दोन्ही मुलींच्या, म्हणजे विद्यार्थिन्यांच्या, बेट्यावर मी मुक्त झालो, आता काहीच करू नका. विष्णू नाम सहस्राणी. विष्णू नाम काय करतं तर माणसाला जीवनमुक्त करतं आणि नामसुद्धा जीवनमुक्त करतं. जीवनमुक्त झालो नामाची या गजरे, पण बुवासुद्धा तितकं नाव घेत नाही. नुसतं हरिहरी करून चालणार नाही, हर हरी करावं लागेल. आणि भेदवृत्ती गेली पाहिजे, हरिहरा भेद नाही. म्हणून युद्धच्या समोर जे काही घडलं ते आता विसरून जा. कर्तव्याचं पालन कर. महामय जगत हे परब्रह्म आहे आणि महामाया पण आहे. जग हे मायामय पण आहे आणि परब्रह्म पण आहे. पण माया ही परब्रह्माची शक्ती आहे हे विसरू नको. योगजे योग संभूते महालक्ष्मीर नमोस्तुते. म्हणून तुला परब्रह्माची प्राप्ती होईल. युद्धामध्ये अस्त्र शस्त्र सेवक बंधू बांधव हे उपयोगी आले. आता काय सांगताय? उपयोगी आले. आता तू उपयोगी याचा शिल्लक आहे. आता ते गेले ते सुटले, आपल्याला भोगायचे अजून. पण हे जे गेले त्यांनी हे दुःख पाहिलं का? सिलेंडर महाग झालं, सोनं महाग झालं, काय नाही, ते मुक्त झाले. जे शिल्लक आहे ते सगळं. म्हणून जन्मते ते मरते. काय सांगितलं? जे जन्माला येतं ते मरतं, असा निश्चय करून आपल्या वडील आणि दादा परदादा यांच्याप्रमाणे राज्य शासन कर. हे भरता केवळ राज्य आधी नाही तर बाह्य पदाचा त्याग कर आणि सिद्ध पदावर जा. आणि 2 अक्षर लक्षात ठेव, मम, माझं, मेरा. हे 2 अक्षर माणसाला सनातन धर्माकडे जाऊ देत नाही. आणि ममताच मृत्यू आहे. ममता मृत्यू आहे. हे बघ, दान वेदाध्यायन तप वेद कर्म व्रत यज्ञ नियम ध्यान योग कामनापूर्वक अनुष्ठान करता येत नाही. आणि या सगळ्यांनीच कामना पूर्ण होतील असं नाही. म्हणून तू आता जगामध्ये एक कामगीता प्रसिद्ध आहे, ती ऐक. एक प्राचीन गाथा आहे, त्याचं वर्णन सांगतो. तू ते नाही, नीट ऐक. कामनेने प्राणी हा वास्तविक उपाय शोधतो. कामना काय करते? हा उपाय नाही तर तो उपाय, तो उपाय नाही तर तो उपाय. आणि कामना सुटण्याकरता 2 मार्ग आहे. निर्ममता, म्हणजे ममता कोणाशीच ठेवायची नाही.
फक्त ममता परमेश्वराची ठेवायची आणि योग अभ्यास या दोघांनीच ममता जिंकता येते. माझं तुझं जातं, आश्रय केला पाहिजे. माझा नाश नाही, जगाचा नाश आहे. मनुष्य आपलं अस्त्रबल याचा अनुभव करतो. अस्त्रबलामध्ये अभिमान आहे, म्हणून क्षत्रियाचा अभिमान शेवटपर्यंत जात नाही. धर्मराजा, आपण ती पूर्वी म्हणायचं ना, दोरी जळते पण दोरीचा पीळ जळत नाही. राख जरी असली तरी पिळासारखीच दिसते ती. हे सिद्धांत समजावून सांगितले आहे धर्मराजाला. आणि इकडे वैशंपायन जन्मेजयाला सांगतो. धर्मराजाचाच नातू आहे. इकडे आजोबाला सांगितलं आहे आणि पुढे नातवाला सांगितलं आहे. अभिमानामुळे दक्षिण द्वारानं जावं लागतं. अभिमान करशील तर देवाकडे दक्षिण दरवाजाने जाशील आणि अभिमान सोडशील तर पूर्व दरवाजाने जाशील. पूर्व दरवाजा म्हणजे सूर्यलोकात मिळतो मनुष्य, आणि दक्षिण दरवाजा म्हणजे यमयातना भोगून 184 योनी भोगून मग मनुष्य जन्मात येतो. याला कामगीता असं म्हणतात. सत्य आणि पराक्रमी पुरुषानं धैर्य आणि बलानं आणि प्रयत्नानं मानसिक मळ काढला पाहिजे. माझं आणि तुझं ह्या मानसिक मळ आहे. आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याला कळत नव्हतं. म्हणून ते म्हणतात, मोक्षाच्या अभिलाषा ज्याची असेल त्याने आसक्ती सोडली पाहिजे. प्राण्यांमध्ये अवघ सगळं स्वरूप जे सांगितलं आहे ते माणसाचं आहे. आहार, निद्रा, मैथून आणि भय हे प्राण्यांना पण आहे आणि आपल्याला पण आहे. आज त्या ज्योतिषाने जैन लोकांना फसवलं. त्याचं वर्णन आलं आहे की त्याने मासे खाऊ घातले जैनांना. हाडं नसता म्हणे त्याला. आज त्याचं प्रकरण आलं आहे बघा. पा केवढं फसवलं. आता नाही, पाण्यातली वनस्पती आहे म्हणे ती, असं नाव सांगितलं. लोक विचारायला गेले, त्यांना धर्म पाठवला. हे ज्योतिषाचं काम आहे का? केवढं प्रकरण निघालं ते. आणि लोकही अज्ञानानं कुठेही जातात. कारण कोण तर लोभ कुठेही घेऊन जातो माणसाला. लोभाने मुलाने पापाने. वैशंपायन म्हणतात, राजा, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण, वेदव्यास, देवस्थान, नारद, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी, अन्यथा श्रेष्ठ पुरुष सगळ्या ब्राह्मणांना बोलवून धर्मराजाच्या हातून दान धर्म करायला सुरुवात करून द्या. मानसिक चिंता दानाने जाते. पण तुम्हाला ज्योतिष एखादं दान सांगतो, हे दान द्या. तुम्ही ते दिलं, शनीचं म्हणा, गुरुचं म्हणा, राहूचं म्हणा, कोणाचं म्हणा, आपण दान दिलं, आता काही चिंता नाही. दानाने मानसिक चिंता कमी होते. म्हणून 2 शब्द आहेत, दान आणि धर्म. दान आणि धर्म. आपल्याकडे ऋतूप्रमाणे दान सांगितलं. आता बा तुम्हाला एक 8 दिवसाने असं सांगितलं जाईल, एक घागरवर पाणी आणि त्याच्यावर एक डांगर, जलदान सांगितलं आहे. आणि ऋतुफळ म्हणजे जे फळ खाल्लं की तृप्ती येते माणसाला. आपल्याकडे अजून असे नियम आहे की अक्षयतृतीया झाल्याशिवाय लोक आंबा खात नाही. पण हे विज्ञान युग आहे. 2 महिने झाले आंबे खायला सुरुवात होऊन गेली लोकांची. त्याच्यानंतरच आंबा खाता, अक्षयतृतीयेनंतर, असे लोक आहे आपल्याकडे. त्याचं कारण का तर ऋतूमध्ये त्याच्यात बदल होतो. ते फळ तेव्हापासून पचायला लागतं. मग काय केलं तर पितरांच्या नावाने त्याला बांधून ठेवलं आहे. सनातन धर्म फार मोठा आहे. सनातन धर्म आता आजचा कुळाचार होता ना, चतुर्दश आणि पौर्णमी, नवीन गावाचाच करायचा, जुन्या गावाचा नाही करायचा.
हे जे नियम दिले आपल्याला, आता आपल्याला सगळ्या भाज्या मिळतात, नाही तर वाल्याच्या शेंगा, वांग्याच्या उसऱ्या, वाळवलेल्या त्याच्या भाज्या कराव्या लागल्या कोळ्याचाराला. आता ताज्या मिळत आहे, त्या पानसड्या ती गोष्ट सोडून द्या. पण त्यावेळेला मिरच्यासुद्धा वाळलेल्या असायच्या. त्या पुण्या पहिल्यामध्ये आम्हाला लोक ठेचा करायचे ना, असं उन्हात ठेवून द्यायचे आणि वाळल्यावर नंतर खायचे. म्हणून दान धर्म करवला, ब्राह्मणांचं पूजन करवलं आणि गेलेल्या बंधू बांधवांना श्राद्ध समुद्रापर्यंत पोहोचेल असं केलं. आता समुद्रापर्यंत पोहोचेल असं श्राद्ध कसं, तर गुरुजी जेव्हा तर्पण करतो तेव्हा सागरास्तृप्यंताम असं म्हणतो, पर्वतास्तृप्यंताम, यक्षास्तृप्यंताम, राक्षस. हातावरचं जे पाणी आहे ते सरळ सोडलं आणि असे दर्व करून अटकवलं की ते ज्याचं नाव घेतलं त्याला पोहोचतं. जसं तुम्ही आता SMS केला की तो बरोबर त्याच्या मोबाईलमध्ये चालला जातो. जशी तुमची यंत्रणा आहे तशी ही चित्रगुप्ताची यंत्रणा आहे. म्हणजे तर्पण हे निसर्गालाही दिलं जातं, म्हणून त्याला देवतर्पण शब्द आहे. मग मनुष्य तर्पण सनकनस्तृप्यंताम, सनानंदस्तृप्यंताम, सनातनस्तृप्यंताम. मग भीष्मतर्पण आहे. आणि मग यमतर्पण आहे. यमायनमा यमायनमा, धर्मायनमा धर्मायनमा, मृत्यवेन्मा मृत्यवेन्मा, अंतकायनमा अंतकायनमा, नीलायनमा दग्धायनमा, परमेश्वरना वृकोदराय नमः. 14 यम आहे. आणि मग पितृतर्पणम अस्य गोत्राः. कोण गेलाय? पंडुराजा, त्याचं गोत्र आणि पंडुराजाचं. इदम जलम तस्मै स्वदाय नमः, इदम जलम तस्मै स्वदाय नमः, इदम गंगा जलम तस्मै स्वदाय नमः. त्याला गंग द्यायचं, त्याला तृप्त करायचं. मग त्याचे वडील, मग त्याचे वडील, आई, आईची सासू, आजीची सासू, आजी आई, आजी पणजी, वडील आजोबा पंजोबा. आपण जर तिथे गेलो तर पंजोबा सूर्यलोकात मिळून जातात, म्हणजे त्यांना पुन्हा पाणी देण्याची गरज पडत नाही. म्हणून असं तर्पण केलं समुद्रापर्यंत. पृथ्वीस्तृप्यंताम. आणि आता तुझी पृथ्वी पाणी देऊन तृप्त झाली आहे. व्यास, नारद, अन्य मुनिवरांनी धर्मराजाच्या श्राद्धाचं कौतुक केलं की तू छान केलं श्राद्ध म्हणून. एवढंच नाही तर पर्वत, नद्या, यक्ष, किन्नर, गंधर्व हे सगळे धर्मराजाच्या श्राद्धाच्या वेळा समोर येऊन उभे राहिले. जो धर्माने करतो त्याचं यथायोग्य होतं. त्यावेळा नारद मुनी आणि देवल मुनी यांनी धर्मराजाला सौभाग्यवान हो असा आशीर्वाद दिला. आता सौभाग्य म्हणजे काय? चांगले पुत्र, चांगली प्रजा, चांगलं धन, चांगलं ऐश्वर्य, याला सौभाग्यवत म्हणजे. स्त्रियांचं सौभाग्य म्हणजे काय? उत्तम पती, उत्तम पुत्र आणि उत्तम संपत्ती, म्हणून सौभाग्यवती असं आहे. समजा उत्तम पतीने मिळाला तर उत्तम पुत्र मिळाला तर मग सौभाग्यवती. आधम मिळाला तर मग ते जीवन तसंच असतं. धर्मराजा कृतज्ञता व्यक्त करतोय आता. हो, हे सगळं झालं श्राद्ध, कृतज्ञता व्यक्त केली. काय कृतज्ञता व्यक्त केली? की तुम्ही सगळे थांबलात माझ्या श्राद्धाला, त्यामुळे हा आनंद आला. कृतज्ञता. पण आशेने गेले, मी राजा आहे म्हणून, अशी कृतज्ञताने व्यक्त केली. काही लोक बडाई दाखवतात, असं कोणी केलं का आजपर्यंत? ती कृतज्ञता नाही होत. कृतज्ञतामध्ये नम्रता असावी लागते. जेव्हा कृतज्ञतामध्ये नम्रता असते तेव्हा ते काम नीट होतं. नम्रता नसेल तर ती कृतज्ञता नाही होत. दुसऱ्याचं पाहून करण्यापेक्षा आपल्याला जेवढं समजलंय तेवढं करावं. कारण दुसऱ्याची ताकद जास्त असेल तर तो जास्त करेल, म्हणून त्याचं पाहून नाही करायचं. त्याच्यामधली सत्यता किती आहे
म्हणून श्राद्धाला ब्राह्मणांची संख्या सांगितली आहे. 5 देवस्थाने आणि 5 पितृस्थाने. नसेल तर 3 पितृस्थानी 3 देवस्थानी 5 पितृस्थानी. नसेल तर 2 देवस्थानी 2 पितृस्थानी. नसेल तर 1 पितृस्थानी 1 देवस्थानी. कारण ज्याची शक्ती आहे तो करेल, पण ज्याची शक्ती नाही त्याला एक आहे. म्हणून आम्ही म्हणतो तुमची ऐपत नसेल तर 1 पितर वाढा आणि बाकीच्यांची पानं वाढून गाईला घालून द्या. आता गाईला काही असं भरपूर वाढावं लागत नाही. तर गाईचं पान म्हणजे थोडं 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 थोडं. आता परवा कोणी जरी 56 भोग केला ना तर ते गाईला एवढं एवढंच द्यावं लागणार. नाही तर ते अन्न खाल्ल्यावर गाई आजारी पडेल. म्हणून डायबिटीसवाला पित्तर चालत नाही, एवढं लक्षात ठेवा. ज्याला असेल त्याने बसू. हां, नाही म्हणत सासऱ्याच्या घरी बसलं पाहिजे, अंगठीने भेटणार. अरे ते त्रास बसायचं नाही त्याने, कारण तो ते अन्न खाऊ शकत नाही. आणि खाल्लं तर त्याला काय होईल, आणि त्याला व्याधी झाली म्हणजे कोणाला व्याधी होईल. हां, त्यांना भांडं देऊन द्या. जावाई असो का भाचा असो, भांडं देऊन द्यायला रवाना करा. तो भांड्याकरता भांडतोय असं आहे. म्हणून श्राद्धामध्ये आता गाईला घालायचंच आहे तर मेथीची भाजी घाला, पोकळ्याची भाजी घाला. श्राद्धाच्या दिवशी तुम्ही जर मसाले भात घेऊन गेला तर तिला त्रास होईल. त्यांचं जे अन्न आहे ते तुम्हाला घालावं लागेल. आता लोक केळीचं पानं घालत आहे कारण त्यांना त्याचं नाही शक्ती येणार आहे. लोक केळीचं पानं पुट्ट घेताना एक गाईला 1 पान घालून देतात. गाय खाऊन देते. कॅल्शियम आहे त्याच्यात, दूध उत्पन्न होईल. केळापेक्षा पानाचा पुठ्ठा गाईला घालणं चांगलं आहे. पानं काय घालतं म्हणे, अरे तुला काय समजेल पानात काय आहे. म्हणून श्राद्ध ब्राह्मणांनी आशीर्वाद दिला धर्मदाला आणि तत्पश्चात धर्मराजा एकदम आनंदित झाले. पण तुम्ही श्राद्ध झालं की आपण म्हणतो झालं वा श्राद्ध, कोणाचाही असो आनंद होतो त्याला. आता अत्यंत तमोगुणी मनुष्य असेल त्याची गोष्ट नाही आहे. ही सत्वगुणी आणि थोडा रजोगुणी या लोकांचं काम आहे. या लोकांचं ते काम आहे. हस्तिनापुरात धर्मराजाने प्रवेश केला आणि प्राज्ञाचक्षु धृतराष्ट्रानं धर्मराजाला गाढ आलिंगन दिलं. असं माझ्याकडून झालं नाही, तू तरी केलं रे भाऊ. हे नाटकी असतं बरं. हे बरं प्राज्ञाचक्षु येतो जे डोळ्याने दिसत नव्हतं पण बुद्धीने हुशार होता. योग अभ्यास चांगला होता पण मोहाने अटकला होता. आंधळा होता पण पुत्र मोहाने जास्त आंधळा झाला. निर्माय मोहा. जन्मेजयानं विचारलं, महाराज ज्यावेळा पांडव विजयी झाले, सगळ्या राज्यात शांती स्थापन झाली, मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या जवळ किती वेळ थांबले? वैशंपायन म्हणतात, राजा पांडवांचा संग्रामामध्ये विजय झाला, राज्यामध्ये शांती स्थापित झाली आणि तुझा जन्म झाला, परीक्षिताचा जन्म झाला आणि तुझा जन्म झाला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रसन्न करून 2 शब्दानं विचित्र विचित्र वनामधल्या काही गोष्टी परत काढल्या. भगवंताने वनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या होत्या अद्भुत, या सगळ्या अद्भुत घटना अर्जुनाला आठवण करून दिली की हे कशा घडल्या, का घडवल्या. आणि फिरत फिरत इंद्रप्रस्थामध्ये आले. आनंदपूर्वक दोन्ही
नर आणि नारायण महात्मा, अर्जुन नर आणि परमात्मा नारायण हे दोन्ही महात्मा आहे. यांनी हे रूपक धारण केलेले होते आणि ऋषी लोकांच्या वंशाची चर्चा सांगितली. कोणी? कृष्णाने अर्जुनाला. भगवान कृष्ण म्हणाले, अर्जुना हा सिद्धांत जाणून घे, विचित्र अर्थ करू नको. या सगळ्या वनातल्या घटना ऋषींमुळे घडलेल्या अशक्य गोष्ट. अरे तू स्त्री वेशामध्ये असल्यावर सुद्धा समोरच्यांना समजत नाही की हा अर्जुन आहे. केवढी विचित्र घटना आहे. तुझे बाण त्यांनी पाहिले होते, पराक्रम पाहिले होते, तरी तू त्यांना बाण मारतोय, त्यांना निवस्त्र करून टाकलं तरी ते तुला ओळखू शकले नाही. हे माझं काम नाही. हे सगळे ऋषी धर्माच्या बाजूने होते. बरं, ज्याप्रमाणे मी नारायण आहे त्याप्रमाणे तू नर आहे. पण एकदाही मी तुला समजू, त्या भीमाने त्या घटोत्कचाला मारलं कसं, कसं काय केलं याचा विचार कर. पण कोणाला कळालं नाही भीमाने मारलं म्हणून. कारण द्रुपद राजाकडे कोणी दूतच नव्हते की काय चालतं पाहायला. हे सगळ्या ऋषी लोकांच्या बलामुळे कोणालाच काही कळालेलं नाही. तुमच्या पाठीमागे या ऋषींचे आशीर्वाद होते आणि माझे प्रयत्न होते म्हणून ते सगळं व्यवस्थित झालं. म्हणून धर्मराजा अर्जुना, थोरांचे आशीर्वाद घेत राहा. घेई थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कल्याण. नुसतं कल्याण स्टेशनवर उतरून नाही होणार. म्हणून भगवान श्रीकृष्णानं युक्तायुक्त कोमलवाणीनं अर्जुनाचं सांत्वन केलं. हे पार्था, धर्मराजाच्या बरोबर आपल्याला सगळं ज्ञान मिळालं, जे ज्ञान मलाही माहिती नव्हतं. भीष्म पितामहांनी सरळ सांगितलं की मी द्रौपदीच्या वेळा का संतापलो नाही, तर याला 999 साड्या पुरवण्याची लीला करायची होती म्हणून मी शांत होतो. हे मला माहिती की यांना माहिती होतं. माझ्यापेक्षाही माझे भक्त ज्ञात असतात. भीष्मांना शेवटी काय म्हटलंय? भक्त. म्हणून भक्तानाम अभयंकर विष्णू सहस्रनाम. एक जो हात आहे असा अभय देण्याचा, तो भक्तांकरता ठेवलाय. रामाच्या मूर्तीला मात्र हात असा नाही आहे कारण तो क्षत्रिय अवतार आहे. भगवान विष्णूंच्याच अवतारामध्ये एक अभयकर आहे, चतुर्भुज रूपामध्ये. हे सगळे पृथ्वीवर जर विजय मिळाले, भीम, नकुल, सहदेव, हे जे पराक्रम आहे, शत्रूंना पराहीन करणारं, तुम्ही 5च लोक रे, एवढा अवक्षणी सैन्य, तुम्ही 5च. मी काय करत होतो? मी तर नुसत्या रथावर बसलो होतो, सांगीन 2 युक्तीच्या गोष्टी. पण याच्या मागे सगळं तपोबल ऋषींनी तुम्हाला दिलेलं होतं. मग आपल्या मराठी भाषेमध्ये आमच्या आईवडिलांची पुण्याई आहे असं म्हटलं जातं. म्हणून त्यांचं पुण्यस्मरण मोठ्या प्रेमाने केलं पाहिजे. नाही तर उद्या उडदाची डाळ टाकावं लागेल, वडे करावं लागतील, खाणाऱ्याला काय लागतं, असं श्राद्ध चालणार नाही. आता ते काल चतुर्दश होता ना, अडचण येऊन जाते एखाद्या माणसाला काहीतरी, तर म्हणे माझी जाऊ करते तर मी केलंच पाहिजे का? म्हटलं मग तू असं कर, जाऊच्या घरी निम्मे पैसे पाठवून दे.
नाही मी मग करेन म्हणे मी. कारण तन मन आणि धन 3 प्रकारे काम होतं. ती बाई म्हणे मी याच्याकरता सांगायचे तुला की दादाला विचारू नको. ती बाहेर मला ऐकू येत होते तिचं बोलणं. तुला करायचं नाही ना, पैसे पाठवून दे, भाजी पाठवून दे, गुळ पाठवून दे, तूप पाठवून दे, नाही तर पुढच्या मंगळवारी कर. नाही पुढच्या वर्ष कोणी पाहिलं, कोण पाहिलं? आणि मग पुढच्या वर्षी 2 केले तर किती दिवे करावे लागतील, किती पोळ्या कराव्या लागतील. तर सत्कर्म जे आहे ना ते करून मोकळं व्हावं आणि असत्कर्मावर विचार करून करावं. कारण हातून असत्कर्म घडू, सत्कर्म घडत राहावं. जसं आपण मेथीचे पानं निवडले की ते बाकीचं जवळजवळ आहे ते प्राण्यांना खाऊ घालून द्या, सत्कर्म आहे ते. म्हणून ते म्हणतात या शत्रुहीन राज्य झालंय आता तुम्हाला, अकंटक राज्य साम्राज्य भोगा. धृतराष्ट्राच्या पुत्रांना अधर्माची रुची होती, लोभी कटुवादी दुरात्मे बंधू बांधवासहित मारले गेले. अर्जुना तुमच्या 5पैकी एकाला तरी काही धक्का लागला का रे? तुमचे पुत्र मारले गेले कारण ते अल्पायुष्य होते, पण तुम्हा एकाही भावाला काही धक्का लागला नाही. तर ऋषी लोकांनी त्यांच्या तपाचं पुण्य तुम्हाला प्रदान केलेलं आहे. महाबली भीमसेन, माद्रीनंदन, नकुल आणि सहदेव हे विशेष आनंदात राहिले कारण ते माझ्यावर निर्भय होते. ते आहे भगवान, आहे भगवान. म्हणून त्यांनी काही दुःख केलं नाही. हे तुमचं सगळं चाललं होतं ना, भीमसेन झाडाला टेकून बसले होते. म्हणजे काय आपल्याला काय करायचं, आहे भगवान. निशंक जे काही होईल ते देव पाहिजे. आणि म्हणून ते आनंदात राहिले. बघ अनेक दिवस गेले, एवढंच नाही तर माझी आत्या भगवान वळले. कोणती 1 दिवस तरी तुम्हाला काही म्हणाली का रे? कसं होईल? नाही, जे होईल ते चांगलं होईल, पण सत्याला सोडून नका. हे माझ्या आत्याच्या पुण्याईनं झालंय. कुंतीचं वर्णन करत आहे. मातृपुण्येन यशवर्धते. देवदेव तर गांधारी खूपच करत होती. रोज 101 दिवे लावायची ती, रोज 101 दिवे लावायची, पण एक बी दिवा राहिला नाही, सगळे भिजून गेले. माझ्या हाताला तेल नव्हती, वात नव्हती, काही नव्हती, पण तिचा ज्ञानाचा दिवा तेवत होता. तिने कोणाचाही अपराध केला नाही. ज्यांनी अपराध केला त्यांना सुद्धा क्षमा करून टाकली. माझी आता क्षमेची मूर्ती आहे. कोण ऐकय? अर्जुन विचारात सहमत राहिली. धर्मराजा आता अर्जुना, भीमा, नकुला, सहदेवा, आता तुम्ही राज्य अनुभवा, मला द्वारकेला जाण्याला परवानगी द्या. कारण द्वारकेमध्ये कलहाला सुरुवात झाली आहे. कारण खऱ्या सुखाचा अनुभव ते घेत नाही आहे, ते भोग सुखाचा अनुभव घेतात. यादव आधी पहा तुम्ही,
म्हणून धृतराष्ट्राला दिलेली सगळी सेना नष्ट पावली. कारण मी तुझ्याकडे आलो आणि माझी सगळी सेना जी होती यादवी ती देऊन टाकली, ती नष्ट झाली. आता फक्त यांच्या नष्ट होण्याची वेळ शिल्लक आहे. म्हणजे भगवंताची धर्माचं राज्य स्थापन करून दिल्यावर आपल्या वंशाला संपवण्याचे विचार सुरू होऊन गेले. मग आता काही लोक म्हणताना तर भगवंताला भूभार उतरवायचा होता म्हणून हे केलं नाही. म्हणे स्वतःच्या पोरांना शिकवू नाही शकले म्हणे असं बोलताना काही वक्ते. तसं नाही आहे. त्यांना ब्राह्मणाच्या विरुद्ध वागू नका हे सांगितलं सोन्याच्या सरड्याच्या तर्फे. तरी त्यांनी तेच केल्यावर त्यांचा नाश त्यांनी ओढवून घेतला. जसं एखाद्या माणसाला सांगितलं की तुला सर्दी झाली तू लिंबू खाऊ नको, तो म्हणजे लिंबू शिवाय होत नाही, होऊ दे. तसं आहे. सांगितलं होतं भगवंताने ब्राह्मणाच्या श्रापाला मी आवरू शकत नाही, मला सुद्धा तो श्राप भोगावा लागेल. उद्धवा तू इथून निघून जा बद्रिकावनात. तिथे देवांचल भूमीमध्ये श्राप लागत नाही. ती देवांचल भूमी आहे. भगवान श्रीकृष्णानं असं सांगून अमित पराक्रमी अर्जुनानं भगवंताचा आदर केला आणि दुःख विसरला आणि भगवंताला जाण्याचा प्रस्ताव मंजूर करून टाकला. जन्मेजया शत्रूंचा नाश झाल्यावर जन्मेजयानं विचारलं, शत्रूंचा नाश झाल्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सभेमध्ये बसून काही उपदेश केला का प्रश्न विचारला आहे. भगवान श्रीकृष्ण सहित धर्मराजानं एका उंच आसनावर भगवंताला बसवलं. आता कारण धर्मराजा कोण आहे? राजे. आता नातं सगळं सुटलं आणि मग सगळे बसले बाजूला आणि मग भगवंताला सांगितलं की आता उपदेश करा मला. अर्जुनाला तर युद्धामध्ये गीतेच्या तत्वाप्रमाणे केला होता. अर्जुनानं विचारलं, महाराज या सभासदांना बोध होईल स्वजन आणि परजन यांच्यामध्ये भेद दिसायला नको. सभेमधल्या लोकांना स्वजन आणि परजन असा भेद दिसायला नको. आपल्या लोकांना सवलत जास्त आणि दुसऱ्या लोकांना कमी. सभेमध्ये असंच आहे. आपल्या लोकांनी काही केलं तर हरकत नाही, पण दुसऱ्यांनी नाही करत. कारण तरच धर्मसभा होईल ती. नाही तर मग तुमच्या लोकांनी काही करायचं. शिवाजी राजांनी काय सांगितलं होतं, यदा कदाचित मला कोणी पळवून नेलं आणि मला समोर आणून युद्ध केलं तर मला गोळी घालून द्यायची वाटते, आपल्या बाण मारून द्यायचा. माझ्यामुळे सुद्धा राष्ट्राचं अहित करायचं नाही, हे लक्षात ठेवलं. म्हणून त्यावेळेस दोन मित्र हे जरी असले तरी जो मित्र धर्माला धरून असेल त्याला सहाय्य करायचं, अधर्माला सहाय्य करायचं नाही. तो मित्र असला तरी अधर्मी भाऊ असेल त्यालाही सहाय्यता करायची नाही. म्हणून काही लोक म्हणतो माझ्याजून वैयक्तिक पैसे घेऊन जाय तू, पण मला दुसरं काम तुझं करायला लावून, कारण तू फेडत नाही. बरेच लोक स्वतःच्या भावाला वैयक्तिक पैसे देऊन टाकतात, हे जा पण मी तुझी कुठल्याही कर्जावर सही करणार, सोसायटीत असो का बँकेत असो का कुठे असो, कारण तू फसवतो. बँक म्हणताना तुम्ही डिफॉल्टर आहात तुम्ही डिफॉल्टर आहात.
म्हणून त्यावेळेस बऱ्याच लोकांना जे जामीन होतात त्यांना भरावं लागतं काही ठिकाणी. आपले किती पळून गेले परदेशामध्ये कर्ज घेऊन. म्हणून एकदा दोन स्वजन फिरत फिरत, दोन्ही मित्र स्वइच्छेने फिरत फिरत सभामंडपात आले आणि स्वर्गासमान सुंदर पंडुनंदन अर्जुन आणि भगवान प्रसन्नतेनं बसलेले असताना त्या रमणीय सभेमध्ये दृष्टी टाकली. भगवंताच्या वचनाला म्हणाला, देवकीनंदना, ज्यावेळा युद्धाचा अवसर उपस्थित झाला त्यावेळा ज्ञान ईश्वर स्वरूप तुमचं दर्शन घेतल्यावर सुद्धा मोहपाश दृष्ट लोकांचा गेला कसा नाही? हा प्रश्न अनेक लोकांना आहे आताही, की त्या ठिकाणी धर्मराजाच्या बाजूने भगवान होते. दुर्योधन, दुःशासन, शकुनी या सगळ्यांना देवाचं दर्शन घडत होतं, पण त्यांना दर्शनानं ज्ञान का होत नव्हतं? तर हे अज्ञानानं आंधळे होते. देव आहे असं समजत असं. मग तुम्ही दर्शन घेताय पण ज्ञानाने घेत नाही आहे. तर मग दर्शन घेऊन आता लोक तिरुपतीला जाताना किंवा तिरुपतीला गेले की पैसे भेटतात. पण आता एक पट्टेवाला जर तिरुपतीला गेला तर त्याला कुठून जास्ती पैसे भेटतील पगाराच्या व्यतिरिक्त? त्याला काहीतरी लफड करावं लागेल का नाही? कारण त्याच्या घरी शेती असेल तर भले त्याच्यात उत्पन्न होईल. हे आपल्याला कळतं, नुसतं असं सांगतात लोक. असं होत नाही. देवाच्या दर्शनानं बुद्धी छल कपटातून मुक्त होते. छल कपट कर, दोन धनधराने समायात ठेवता येतील. आधी दोन्ही बाजूला दोन्ही हात. पेटी पुढे ओढून घ्या, नाही इकडे आधी समाया ठेवून घ्या. हळू तेल सांडणार. छल कपटानं तुम्ही दर्शन घेत असाल तर त्या दर्शनानं ती मूर्ती तुमच्या बुद्धीत प्रवेश करणार नाही. तिचं रूप पाहिल्यावर तिथलं डेकोरेशन पाहिलं. हल्ली काय झालंय, मंदिर सजवण्याचे काम खूप झाले. आता पहा तुम्ही, ते इतके फळं, इतके फुलं, इतके अमुक, म्हणजे शृंगार आहे तो करावा, करू नये असं नाही, पण त्याच्याने फक्त तात्पुरतं दर्शन होऊन जातं. देवाचं दर्शन म्हणजे त्या देवतेचं तुम्ही गुण गाता आहात, दर्शन करता आहात, त्याचे गुण तुमच्यामध्ये आले पाहिजे. आता त्रिपती म्हणजे तिरुपती कोण आहे? तर भूदेवी, श्रीदेवी आणि लक्ष्मीदेवी या तिघांचे पती आहेत. मग तुम्हाला या तिन्ही गुणातून काही करता आलं पाहिजे. आता बा बरेच पट्टेवाले आहे, LICचे काम करतात, दुसरं काम करतात. काय केलं त्यांनी प्रयत्नाचं कर्म केलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या जो साठला आहे, देवाच्या कृपेने त्यांना चांगले गिराईक मिळत आहे. श्रीमंत, हप्ते भरणारे, हप्ते न बुडवणारे, असं देवदर्शन आहे. आणि याने सुद्धा प्रामाणिकपणे त्यांचे पैसे पोहोचवले आहे, त्यामुळे लोक याच्यावर विश्वास ठेवतात. असे बरेच लोक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी पैसे भरले, ते पैसे घेऊन पसार झाले. त्यांना देवाचं दर्शन झालेलं आहे का? नाही. ज्याचं आपण काम घेतलं आहे ते काम नीट करावं अशी देव आपल्याला बुद्धी होते, तेव्हा देवदर्शनाचं फळ मिळतं. कृष्णार्पणमस्तु. सकाळीच लवकर यायचं आहे. सत्यगुरु राये कृपा माझं केली, परिणामी घडली. आजचा दिवस एक लाईट चालू ठेवा मधला.